शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावरती आगेकूच करतेय अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाहीयेत। शिवसेना आता शॉकप्रूफ झालेली आहे। सचिन अहिर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अहिर शरद पवार यांना बेसावध ठेवून शिवसेनेत आले होते। अहिरांनी शरद पवारांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित आहे। संजय राऊत यांची सचिन अहिर यांच्यावर टीका। सचिन अहिर यांच्या बंडखोरी मागे सरनाईकांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। सचिन अहिर यांचं मन वळवण्यात सरनाईकांची मध्यस्थी असल्याचं समोर। खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न। वरळीतील पदाधिकाऱ्यांची वरळीमध्ये पार पडली बैठक, तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा होणार आहे। सचिन अहिर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। सचिन अहिर यांना Y+ सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार। सचिन अहिर यांच्या विजयाची औपचारिकता ही बाकी आहे। महायुतीकडून सचिन अहिर तर मवियाकडून जगन्नाथ अभ्यंकर हे रिंगणामध्ये आहेत। ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी। ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवरती खासदार बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार एकच संघ असून कोणीही फुटणार नाही, सोनवणेंची प्रतिक्रिया। खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। मला लाईनमन म्हणून हिणवू नका, ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद आहे। डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेलात का, असा सवाल कार्यकर्त्यांनी ओमराजेंना विचारलेला आहे। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि MPSC विद्यार्थ्यांसंदर्भात आज फडणवीसांची भेट घेणार। शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवार यांची मागणी आहे। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यामध्ये 10 महिन्यात 65,300 कुटुंबी जात प्रमाणपत्रांचं वितरण। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 40,865 प्रमाणपत्रांचं वाटप। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3,04,051 कुटुंबी जात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली आहे। घरगुती सिलेंडरचे दर कायम आहेत। 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात आहे। घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। नायरा एनर्जीकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा। पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 5 रुपये कपात करण्याचा निर्णय। डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपये कपात करण्याची घोषणा। आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरती मोठा परिणाम। पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले। लोकलमधील विना तिकीट प्रवाशांना आता 500 रुपयांचा दंड, तर पासपोर्ट, HSRP नंबर प्लेट आणि ITR संदर्भात देखील नवीन नियम लागू। MPSC मार्फत होणारी भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना। संगणक आधारित CBT परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय। मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। सर्वतोपरी मदत करण्याचं शिंदेंचं केतनच्या वडिलांना आश्वासन। केतन आणि सिया यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल। 7 मे रोजी झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडिओ समोर। या कार्यक्रमात केतन, त्याचे आई-वडील, होणारे सासू-सासरे आणि कुटुंबीय आनंदात नाचताना दृश्य समोर आहेत। रितू शर्मा यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। केतन अग्रवाल प्रकरणातला आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। लोहगडावरती चेतन चौधरीचं रिक्रिएशन पूर्ण। चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलीस रवाना। राज्यभरात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। नेमकं बघूयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट, तर राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत।
चिपळूणच्या परशुराम घाटातील गॅबियन वॉलला धोका निर्माण. पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनची माती वाहून गेली आहे. पाया कमकुवत झाल्यानं गॅबियन वॉल कोसळण्याचा धोका निर्माण.